जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखले यांनी घेतलेला आहे आणि अशा मजकुराचा मेल देखील त्या ट्रस्टीजना पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर राजू शेट्टींना देखील पाठवलेला आहे। यावर अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत दंगेकर आहेत, जे सातत्याने या संदर्भात पाठपुरावा करत होते। गोखले बिल्डर असतील किंबहुना मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील तुम्ही टीका करत होता। आता व्यवहार रद्द झालेला आहे, म्हणजे अर्थात प्रक्रिया बिल्डर करून सुरू करण्यात आली आहे, मेल देखील केलाय। पहिली प्रतिक्रिया काय तुमची? ह्याच्यामध्ये मला अजूनही थोडी शंका आहे। आज मेल आलाय, पण हा व्यवहार उद्या सोमवार आहे, उद्या हा व्यवहार सगळा संपला पाहिजे आणि हा उद्या व्यवहार संपला तर खऱ्या अर्थानं बिल्डरनी ह्याच्यामध्ये आपली माघारी ही निष्पन्न होईल। पण ह्याच्यामध्ये सांगतो की खऱ्या अर्थानं जैन जे योगी आहेत, जे आता आपल्याशी त्या महावीर मंदिरापासून जे गेली 20 दिवस सातत्यानं आपली बाजू समाजाची बाजू मांडताना दिसतात, खरं ते यश त्यांचं आहे। आणि आपण फक्त नामपात्र, कारण आपण देश देव धर्म वाचवणाऱ्या पक्षामध्ये आणि आपण खऱ्या अर्थाने भारतीय आहोत आणि ह्याचा सार्थ अभिमान आहे की मी परवा म्हटली पुणेकर हा मला सार्थ अभिमान आहे। पुण्यामध्ये खोटं काय खपत नाही आणि जर खोटं जर करत असेल तर त्याच्या विरोधात खोट्या माणसाच्या विरोधात पुणेकर उभं राहताना तुम्ही माझ्या मागे दिसलेले बघितलेत की सगळ्या पुणेकरांचा मला पाठिंबा होता। परंतु दुपारी आज आमचे नेते प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मला बोलून म्हणजे मी भेटायला गेलो आणि ज्ञानेश्वर मंदिरामध्ये माऊलींच्या मंदिरामध्ये त्यांनी मला सांगितलं की दंगेकर 2 दिवसामध्ये हा तोडगा मी काढून देतो। आणि मी तुम्हाला दुपारी म्हटलं की मला आज आनंद झाल्यासारखं वाटतोय की शिंदे साहेबांची वाणीमध्येच की मंदिरमध्ये तोडगा निघेल। आणि मी परत हे बोलत असताना अर्ध्या तासाने त्यांना काही मंत्र्यांचे फोन येत होते आणि ते मला दाखवले की बघा आता फोन येतोय, तुम्ही 2 दिवस काय बोलू नका, 2 दिवसात मी तोडगा काढतो आणि वेळ प्रसंगी पडली तर मी जैन मंदिरांना भेट बी द्यायला येतो। आणि तसं त्यांनी मला शब्द बी दिला। परंतु मला 2 दिवस तुम्ही काय बोलू नका, आता 2 दिवस मी काय बोलत नाही आणि टीका काय करत नाही, माझा तो सगळं ट्विट बंद केलं मी। परंतु 2 दिवसामध्ये मी वाट बघतोय, 2 दिवसामध्ये हा व्यवहार क्लिअर झाला पाहिजे। आणि या व्यवहारामध्ये रवी दंगेची काय लुटूपुटूची लढाई नाही, मी नुरा पैलवान नाही, माझी लढाई एकदम समोरासमोर आहे। हार आणि जीत ह्या सगळ्या गोष्टी मी लढताना जिंकण्यासाठी लढतो आणि लुटूपुटूची लढाई लढत नाही। मी त्यांच्या कुठल्याही आमिषाला भीक न घालणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं आज दुपारीच मला हा आनंद झाला होता। शिंदे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं। गेले काही दिवस सातत्याने फोन येत होते का, सगळ्या नेत्यांचे प्रेशर होता तुमच्यावर? मला सगळ्यांचे फोन येत होते, पण मी एकच सांगत होतो की मी भारतीय जनता पक्षाच्यावर बोलत नाही आहे, ह्या विकृती बोलतोय आणि या विकृतीवर मी बोलणार आणि बोलत राहणार। आजही शिंदे साहेबांना सांगितलं की तुम्ही 2 दिवसात हा निर्णय घ्या, नाहीतर माझा परत शिवसैनिक जागा होईल आणि तो काय थांबणार नाही, कारण ही शेवटी कार्यकर्ते नेत्यापुढे हट्ट करावा लागतो। आणि आज 2 दिवसात त्यांनी तोडगा काढा म्हटलं तर आज त्याची प्रक्रिया चालू झाली। पण आता जर आपण बघितलं तर फक्त बिल्डर जे विशाल गोखले आहेत त्यांनी मेल हा ट्रस्टीजला केलेला आहे, परंतु ट्रस्टी अजून देखील कुणाचाही फोन उचलत नाही, कुठली प्रतिक्रिया त्यांच्याकडून आलेली नाही। खरंच म्हणजे त्यांनी पैसे परत करायचे ही मोठी प्रक्रिया आहे, छोटी नाही। हां, मग मी तेच म्हणलं की उद्या सोमवार आहे, उद्या सगळे कार्यालय उघडे, नाहीतरी यांच्या घरी बी रजिस्टर येऊन सगळं करू शकतात। कारण केंद्रीय मंत्र्यांनी हस्तक्षेप आता केलेला दिसतोय की ही प्रक्रियेमध्ये मी आता लक्ष देतोय। कालपर्यंत माझा काय गोखलेशी संबंध नव्हता, पण काल सगळाच मेकअप उतरलेला दिसत होता आणि जनता त्यांच्या अंगावर जात होती। पूर्ण मेकअप आता मला नेहमी बघणारा खासदार आमचा आज मेकअप उतरल्यानंतर दिसताना मला त्यांचीच किव यायला लागली की आता मला लक्षात आलं की आता ते हातबल झालेत, ते लोकांना यांची सगळ्या सिस्टीमची चोरी कळलेली। आता ते लोकांपुढे येतील आणि म्हणतील मी आता तुम्हाला मदत करतो। पण 18 दिवस आम्ही तीच वाट बघतो, हीच आमची अपेक्षा होती। आज जे त्यांनी भूमिका घेतली ही 18 दिवसापूर्वी घेतली असती तर ही नाचक्कीची वेळ आली नसती। म्हणजे आता ज्या पद्धतीने दंगेकर दररोज एक नवीन ट्विट करत सोशल मीडियावर जे आरोपांचे बॉम्ब त्या विशाल गोखले बिल्डरवर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर टाकत होते, ते थांबणार आहेत का पुढे असं सुरू राहणार आहे सगळं? नाही, ही लढाई माझी लढाई त्यांनी किती दिवस मला लढवायची हे त्यांनी ठरवायचं आहे। कारण मी कधी त्यांच्या वैयक्तिक विषयावर त्यांच्या कौटुंबिक विषयावर कधी मी लढलो नाही आणि लढणार नाही।
पण माझी लढाई जिथं जिथं ते चुकीचे दिसतील त्या त्या ठिकाणी मी माझी लढाई चालू ठेवणार. म्हणजे असं नाही की तुम्ही काय करायचं आणि तुम्हाला काय बोलायचं ना, असं नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काय गोष्टी चुकत असतील तर विचारणं आपल्या राज्याला आपण विचारलं पाहिजे. आपण थोडी पाकिस्तानमध्ये जाऊन विचारणार आहे तू का असं केलं. तर इथल्या आपण जनतेने तुम्हाला राज्यपद दिलं आहे, तुम्हाला संविधानामध्ये तुमचे जे प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही तुम्हाला ज्या चुकतात तिथं विषय बोलणारच आहे. अजून बरेच विषय आहेत. आज लोकमान्य नगरमधल्या नागरिकांचा आत्ताच फोन होता त्याच्यावर तो विषय बी घेणार आता ट्विटमध्ये. आज तुम्ही परत प्लेनचं बी ट्विट केलेलं आहे. गोखले जे विशाल गोखले आहेत ते प्लेनमधून उतरताना त्याच्यामधला सुद्धा एक व्यवहार तुम्ही समोर आणलाय. नाही, आता मी तेच म्हणत होते जे हात झटकत होते ना की माझा आणि विशाल गोखलेचा काही संबंध नाही, तर म्हणून आपल्याला संबंध दाखवायचे होते की तुमचे संबंध नाही तर मग हे होतं आहे कसं. आणि सगळ्यात मुद्दाम त्याचं तिकीटच नाही आहे, फुकट फिरलेला विशाल गोखले त्याच्याही माहितीचे अधिकार. मग त्यांनी खुलासा करावा. आमचं चुकलं असेल तर आम्ही माफी मागू, पण खुलासा तर जनतेला करावं लागेल. शेवटी तुम्ही निवडून आलात. विशाल गोखलेने अर्ध्या रात्री अशा पद्धतीने मेल करत उशिराने ही म्हणजे अर्थात ही माहिती समोर येते की त्यांनी हा व्यवहार मागं घेण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे, मेल केलेला आहे. अचानक काय म्हणजे मंत्री मुरलीधर मोहोळनी त्यांना सांगितलं असेल त्यांच्या मित्राला. आता मुंग्या आलेले आहेत त्याला हे नक्की. मुंग्या कधी येतात ते नेत्यालाच मुंग्या आल्या आहेत, त्यामुळे ह्याला मुंग्या येणारच ना. मुंग्या तर येणारच. आणि मग मुंग्या आल्या तर मग झोप येत नसेल तर आता पत्र देणं शेवटचा पर्याय राहिला. आता हातबल झालेत. आता नेताच हातबल झाला तर त्याचं काय. ते दिलेल्या भाकरीचं सांगितलेल्या कामाचं. विशाल गोखले काय लय श्रीमंत होता का, तो कोणामुळे श्रीमंत आता त्याच्या बोलायचं. आता शिंदे साहेबांनी सांगितले, पण दिलेल्या भाकरीचं सांगितलेल्या कामाचा विशाल गोखले तो काय 5-10 वर्षापूर्वी श्रीमंत नव्हता. पण आता तो विषय बोलायचा ना, शिंदे साहेबांनी सांगितलं बोलायचं नाही. आणि ते म्हणले 2 दिवसात मी काय म्हणले शिंदे साहेब, काय बोलायचं नाही. 2 दिवसात मी तुम्हाला तोडगा काढून देतो. तुम्ही फक्त मला ज्यांच्यावर तुम्ही बोलता त्यांचे फोन येतात, ते म्हणतात दंगेकरांना तुम्ही थांबवा आणि त्यांचा आदर ठेवून. दंगेकरांना घाबरतात नाही, दंगेकर खरा बोलतो. नुरा कुस्ती करत नाही. जी आहे ती समोरासमोर, लपवाछपीचे धंदे नाही, जे आहे ते आहे. आत्ता जर आपण बघितलं तर देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत पोहोचलेले आहेत. त्यांना रिसीव्ह करण्यासाठी अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी आहेत. आणि त्यापूर्वी अशा पद्धतीने माघार घेणं हे एकदम जुळून येते. दुपारीच म्हणलं चंद्रकांत दादांनी एवढा आणला होता हातात, त्यांना दिलेला आहे. आणि तुम्ही आता नीट बघा नाही तर तिकडनं आदेश आहे. हे मी दुपारीच म्हटलं की आता हे थांबलेलं नाही. हा विषय मोदी साहेबांपर्यंत गेला, शहा साहेबांपर्यंत गेला. आता शहा साहेबांनी पाठवलं म्हटलं काम फिट आहे. पण अजून सुद्धा जे जैन मुनी आहेत किंबहुना राजू शेट्टी आहेत ते देखील माघार नाहीत. ते म्हणतात अजून नाही, आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. म्हणजे 1 तारखेला जोपर्यंत हा व्यवहार पूर्ण रद्द होत नाही आणि पुन्हा जागा त्यांना मिळत नाही तोपर्यंत ते माघार घेणार नाहीत. मी तेच म्हणलो की मला स्वतः मुनींनी आदेश दिला की दंगेकर तुम्ही उद्या बसू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मला आशीर्वाद दिले त्याच्यामुळे मी उद्या सकाळी 10:30ला दर्शनाला जाणार आहे. अनेक लोकांना त्या ठिकाणी मी बोलवलं आहे. माझी स्पष्ट भूमिका मी सांगणार आहे. पण आज इतक्या रात्री तुम्ही आला, तुमचा मान सन्मान तर केला पाहिजे का. पत्रकार येतात म्हणलं इतक्या रात्रीना 2 वाजता उठतो, आपलं स्वभावच आपला आणि कोणाला दुखवत नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला दुपारी सांगितलं. आणि तुम्हाला आठवतं की मी म्हटलं की आज मला थोडा आनंद वाटतो की 2 दिवसात मी हा तोडगा काढून आणि ठाम माझ्या पाठीशी उभे राहिले. देव देश धर्मासाठी लढतोय ना, लढ. आणि ते काय बोलले ते आता उद्या सांगत. म्हणजे आता सगळं आज सांगून उपयोग ना. जर आपण ही एक सिरीज बघितली की मुरलीधर मोहोळ मुंबईला जातात, मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्याच्यानंतर पुण्याला येतात, त्याच्यानंतर ते थेट त्या जैन बोर्डिंगच्या तिथं जातात आणि तिथं जे गुरु आहेत त्यांना भेटतात, ते जैन धर्मांना बोलतात. आणि आज संध्याकाळपर्यंत विशाल गोखले हे अशा पद्धतीने मेल टाकून मागं घेतात. आणि तुम्ही म्हणलेले जिलेबी देखील भरवणार मुरली मोहोळांना, जाणार का मग आता घेऊन. जरी त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणात चापलुसी केली असेल तरी आता समाजापुढं त्यांचं कौतुक करायला मला जावं लागेल. पण आतल्या मनाने का बाहेरच्या मनाने हे त्या दिवशी बोलन. पण ही सगळी चापलुसी पुणेकरांच्या लक्षात आली. मग तुम्ही काय जिलेबी घेऊन जाणार. पण चापलुसी केली तर ही जैन धर्म मुक्त झाला, आमचं देऊळ मुक्त झालं, आमच्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. त्यामुळे एक आनंदाचा एक वेगळा क्षण माझ्या हृदयात राहणार आहे. कारण मी नेहमी म्हणतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्याच्या घरी 10 मतं नाहीत अशा कार्यकर्त्याला पुणेकरांनी लोकसभेपर्यंत आणि 11 निवडणुका लढवताना आशीर्वाद दिले. त्यामुळे पुढची पिढी
माफ करणारा एक कुणाला काय घेऊन जाणार, कुणाला भरवणार? नाही अजून तर पूर्ण नाही, पण ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मुरलीधर मोहनला माझ्या हाताने जेलबी नेऊन देणार. त्यांनी खाल्ली तर ठीक आहे, नाही तर त्यांच्या दारात ठेवून येणार, पण येणार. म्हणजे विश्वास आहे अजून होईल पूर्ण? नाही, व्हायलाच पाहिजे. होईल काय, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अर्थात जर आपण बघितलं तर रवींद्र धंगेकर अजून सुद्धा त्यांच्या मागणींवर ठाम आहे. जोपर्यंत हा व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत हा आंदोलन थांबणार नाही. मी जैन धर्म आणि जैन बोर्डिंग हॉस्टेलसाठी अशाच पद्धतीने भांडत राहणार आहे. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर त्यांना स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्या नेत्यांनी देखील 2 दिवस काहीही ट्विट करू नका, काहीही बोलू नका असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता पुढं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन अमोलसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.